तिने तिच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांवर तर तुझा डोळा नाही आहे ना? आणि तो असेल ना तर तो इरादा मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. मानसी रागाने म्हणाली, अगं मी असं काहीच करत नाही आहे. मग एक्सप्लेन कर. तुझी प्रिशा नावाची गर्लफ्रेंड आहे ना, मग एवढी मोठी बिझनेस वुमन तुझी गर्लफ्रेंड असताना तिच्यासोबत का नाही करतेस तू बिझनेस? परीच्या ऑफिसमध्ये का येतोस? शिरीषच्या बहिणीसाठी तू ते पैसे वापरलेस आम्हाला खोटं सांगून, आणि आता परीच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहेस. या सगळ्याचं स्पष्टीकरण दे मला आत्ताच्या आत्ता. आणि ते पटलं ना तरच मी सोडेन हा विषय. आता तू प्रिशासोबत बोलत होतास ती संधी कसली संधी आहे? मानसी विचारत होती. हे बघ, मी नाही तुला सगळं स्पष्टीकरण देऊ शकत. फक्त एवढंच आहे, हे सगळं करायला तीच कारणीभूत आहे. तू फक्त एक माझा मोहरा होतीस या कंपनीत पोहोचण्याचा. बस एवढंच सांगू शकतो मी आता. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते इश्क रिस्क भाग 22. त्या ॲड्रेसवर मानसी पोहोचली तर ते आरुषचं घर चांगलं मोठं होतं, अगदी बंगलो टाईप. पण एक रूम सोडली तर घरात एकही लाईट चालू नव्हती. कदाचित तो आला तसाच घराच्या अंगणात बाहेर होता. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. मानसी त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती. प्रिशा, मी एक्सपेक्टच केलं नव्हतं अशी संधी माझ्यासमोर आली आहे. मी माझ्या प्लॅनच्या अगदी जवळ पोहोचलोय. मला ही संधी सोडायची नाही आहे. स्वतः तिच्या ममाने माझ्या हातात हात दिला. यू नो वॉट, मला वाटलेलं ती भडकेल माझ्यावर, पण तिने चक्क मी केलेला मैत्रीचा हात देखील स्वीकारला. याचा अर्थ कळतोय का तुला? तिच्याही मनात नक्की काहीतरी आहे. म्हणजे तिथपर्यंत जायला मी तिच्या खूप जवळ पोहोचलोय. आणि लवकरच मी सगळं ठरवलंय तसंच होणार. वा, नाईस. मानलं पाहिजे आरुष प्रधान. तर हा आहे तुझा मोठो इथं येण्याचा. मानसी पाठीमागं उभी होती. ती टाळ्या वाजवत म्हणाली. तसा तो गडबडून मागे वळला. मानसी, तू इथं? प्रिशा, मी नंतर फोन करतो म्हणत त्याने फोन ठेवून खिशात सारला. आरुष, याचा अर्थ तू आणि तुझी ती सो कॉल्ड गर्लफ्रेंड दोघं मिळून नक्की हे सगळं काय चालवलंय मला कळेल का? मानसीने आता आरुषला प्रश्न केला. ओहो मानसी, तू इथं काय करतेस इतक्या रात्री? आणि आता काय करणार आहेस? विसरू नकोस, या कंपनीत यायला मला तूच मदत केली होतीस. ती माझी चूक होती. ती चूक परीला कळाली तर काय होईल विसरतेस का? माझ्याकडून ते चुकून झालेलं. मी एका चांगल्या व्यक्तीला एका चांगल्या गोष्टींसाठी मदत करत होते, यासाठी नव्हे की तू येऊन तिचं नुकसान करावं. हा माझा हेतू कधीच नव्हता. माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण तुझं खरं रूप मी परीसमोर नाही आणलं ना तर माझं नाव मानसी नाही. होल्ड ऑन मानसी. वेट, हे बघ, अगं तुलाच तर हवं होतं मी तिला बदलावं. मी फक्त तेच करतोय. आरुष, तू असं काहीच करत नाही आहेस. नाहीतर तू तिने केलेली मदत शिरीषच्या बहिणीसाठी वापरली नसतीस अशी. तू का खोटं बोललास तुझ्या बहिणीचं ऑपरेशन आहे म्हणून? सांग ना. अगं पण हे सगळं तूच तर चेक करायला आली होतीस ना हॉस्पिटलमध्ये. सगळं पाहूनच तर तू ग्रीन सिग्नल दिलास. यात कोणाची चूक आहे? तो हसत म्हणाला. तुला काहीच वाटत नाही आहे का? मी तुला चांगला मुलगा समजलेले, अक्षरशः प्रेमात पडले, पण आता वाटतंय बरं झालं आधीच मला कळालं की ती माझी चूक होती. पण आता परीला काही दगाफटका करायचा तुझा इरादा असेल ना तर मी तुला कधीच नाही माफ करणार. समजलं? का तिच्याशी मैत्री केलीस? नक्की काय हवंय तुला तिच्याकडून? तिने तिच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांवर तर तुझा डोळा नाही आहे ना? आणि तो असेल ना तर तो इरादा मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. मानसी रागाने म्हणाली. अगं मी असं काही करतच नाही आहे. मग एक्सप्लेन कर.
तुझी प्रिशा नावाची गर्लफ्रेंड आहे ना? मग एवढी मोठी बिझनेस वुमन तुझी गर्लफ्रेंड असताना तिच्यासोबत का नाही करतेस तू बिझनेस? परीच्या ऑफिसमध्ये का येतोयस? शिरीषच्या बहिणीसाठी तू ते पैसे वापरलेस खोटं सांगून आणि आता परीच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहेस. या सगळ्याचं स्पष्टीकरण दे मला आत्ताच्या आत्ता, आणि ते पटलं तरच मी सोडेन हा विषय. आता तू प्रिशासोबत बोलत होतास ती संधी कसली संधी आहे? मानसी त्याला खोदून विचारत होती. हे बघ, मी नाही तुला सगळं स्पष्टीकरण देऊ शकत. फक्त एवढंच सांगेन, हे सगळं करायला तीच कारणीभूत आहे. तू फक्त एक माझा मोहरा होतीस या कंपनीत पोहोचण्याचा. बस एवढंच सांगू शकतो मी. काय? मी आणि मोहरा? मला तुला सगळं सांगावं लागेल हा आरुष, अगदी पहिल्यापासून. ठीक आहे तर चल मग, म्हणून तो मानसीचा हात पकडून तिला त्या घरात घेऊन आला. अंधारात काहीच दिसत नव्हतं. आत येताच त्याने सगळ्या लाईट्स लावल्या. तसं घर उजेडाने भरलं. घर चांगलं होतं, असं वाटत होतं ते नवीनच असावं. तिथं हॉलमध्ये सगळ्या वस्तू होत्या, पण फडक्यांनी झाकलेल्या, ज्यावर धूळ साचलेली. तो तिला वर जिन्याने घेऊन गेला, जिथं बेडवर निष्प्राण पडलेला स्त्रीचा एक देह होता. फक्त डोळे उघडे होते, म्हणून त्याला जिवंत म्हणता आलं असतं. सोबत एक नर्स होती. या कोण आहेत? मानसीने विचारलं. आई आहे माझी. ओ, काय झालं यांना? हिचा आणि बाबांचा दोघांचा ॲक्सिडेंट एकदमच झालेला. बाबा जागीच गेले, पण आई ती कोमात गेली. ओ, सो सॅड. तेव्हापासून ती अशीच आहे, एका जागेवर पडून. ना माझ्याशी बोलू शकते ना मी तिच्याशी बोलू शकतो. तेव्हा मी नुकतंच शिक्षण पूर्ण केलेलं होतं. बिझनेस करायचं माझ्या डोक्यात होतं, सगळं ठरलेलं. पण हा ॲक्सिडेंट झाला. हे सगळं खरंच वाईट झालं. पण यात परीचा काय दोष? तिचा काही संबंध आहे का या गोष्टीशी? मानसी प्रश्नावर प्रश्न करत होती. मला याचं उत्तर तुला द्यायचं नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? बोल तर. नाही सांगू शकत आहे मानसी. मग परीकडून खोटं सांगून का घेतलेस तू पैसे? ए मानसी, मला फक्त शिरीषची मदत करायची होती. मी बोललो ना, नाही सांगू शकत तुला. सॉरी. जेव्हा सगळं बाहेर येईल तेव्हा तुलाही समजेल. तसंही जे काही आहे ते माझ्यात आणि तिच्यात आहे. तू नको ना येऊस मध्ये, नाहीतर तुझा जॉब विनाकारण जाईल. मी सांगतो ते ऐक आणि शांत राहा. मी तिला काही दगाफटका करणार नाही आहे. आणि कसा करेन? आता तर यार मला पण तिच्याबद्दल फील होत आहे. तुला आणि परीबद्दल फिलिंग्स? आणि कधीपासून? हो, पण तिलाही माहीत झालं आहे ना प्रिशाबद्दल. तीच तर माती खाल्ली आहे मी. आता अचानक तर नाही बोलू शकणार तिला. म्हणजे हे सगळं तू तिला मिळवण्यासाठी? मानसी तिच्या परीने विचार करत म्हणाली, आणि तीच असं काही बोलते म्हणताना तोही तिच्या होमध्ये हो म्हणत म्हणाला. हो, तसंच समज. मग प्रिशाला माहिती आहे? हो, तिलाही माहिती आहे. ए तू जा घरी प्लीज मानसी. मला एकटं सोड प्लीज. हे तरी खरं बोलतोयस तू आरुष? तुला हो ऐकायचं आहे ना? तर हो. ओके, आता मी जाते. पण मला यानंतर अशी एकही शंकास्पद गोष्ट आढळली तर ती मी परीच्या समोर आणणार. ओके, डन. तो म्हणाला आणि ती जायला निघाली. तू परीसमोर सगळं आणशील, त्या आत तीच तुला तिथून जॉबवरून काढेल. आता ते कसं ते तू पाहाच, म्हणत तो मनात काही डावपेच खेळू लागला. मानसीने आता त्याच्याबद्दल अर्धसत्य जाणलं होतं, सो त्याला ती परीसोबत असायला नको होती. त्याचा पुढचा प्लॅन हा मानसी आणि परीला वेगळं करणं हाच होता, जेणेकरून परी पूर्णतः त्याच्यावर विश्वास ठेवू लागेल. पण त्याआधी त्याला परीला प्रपोज करावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी परीला जाग आली. मॉमला आणि साक्षीला घरी पोहोचवून पुन्हा तिला ऑफिसमध्ये जाणं गरजेचं होतं. ती मम्माच्या डिस्चार्जच्या प्रोसेसची तयारी करायची म्हणून जागेवर उठली. साक्षी, मम्माची काळजी घे. तिला काय हवं नको ते बघ, मी तोपर्यंत डिस्चार्जची प्रोसेस पाहते. म्हणून ती दरवाजातून बाहेर आली आणि रिसेप्शनला निघाली.
खाली येताच डिस्चार्जच्या प्रोसेससाठी फॉर्म मागितला आणि पेन घेऊन तिथं बाकड्यावर येऊन बसली. तिची झोप अजूनही गेलीच नव्हती. लिहिता लिहिता जांभई आली म्हणून तिनं चेहरा झाकला. पुन्हा लिहायला सुरुवात करणार तर समोर कॉफीचा कप पाहते तर आरुष गरमागरम कॉफीचा कप पकडून उभा होता. ओ, तू कधी आलास? आत्ताच. म्हटलं परी मॅमला कॉफीची गरज असेल. तो स्माईल करत म्हणाला. तशी तीही हसली. ओ थँक्स. म्हणून तिने ती कॉफी हातात घेतली आणि तिचा पहिला सिप घेतला. झोप झाली नाही का परी? नाही ना, माझी सवय गेली असं हॉस्पिटलमध्ये झोपायची. पण तू इथे काय करतोयस? ऑफिसमध्ये नाही गेलायस? हो, हे काय निघतच होतो. म्हटलं जाता जाता तुमच्या ममाची तब्येत कशी आहे ते पाहावं म्हणून आलं होतं. ओके, आपण ममा वर आहे मग. तिनं वर हात दाखवला. ओके, आलोच म्हणत तो वर गेला. ती तो जाईपर्यंत वरच पाहत होती. तो दिसायचा बंद झाला आणि गरमागरम कॉफीचा मग ओठाला लावला आणि क्षणभरात तिचा आळस पळाला. कॉफी संपवून तिनं फॉर्म भरला आणि डॉक्टरांना भेटायला गेली. तिथं त्यांच्याशी बोलणं झालं आणि सोबतच ममासाठी एक नर्स अरेंज करून ती रूमकडे जायला निघाली. एवढ्यात तिचीच वाट पाहणारा आरुष तिचा हात पकडून तिला ओढतच एका साईडला घेऊन गेला. अनपेक्षितपणे तो तिला असं एका साईडला घेऊन आला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. तिला क्षणभर काही समजलंच नाही. क्षणभर दोघंही फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. परीचेही हार्टबीट क्षणभर वाढलेलेच. काय चाललंय तुझं? ती विचारणार तर त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. तशी तिची भेरभेरणारी आणि भेदरलेली नजर त्याला बरंच काही बोलून गेली. त्याला हवा तो अर्थ तिच्या डोळ्यात न सांगताच कळाला आणि त्याचं काम झालेलं. परी, खूप दिवसांपासून विचारायचं होतं, आज विचारतो. खरं सांग, तुलाही काही वाटतं ना माझ्याबद्दल? त्याने विचारलं. तशी एकदम तिने नजर चोरली. बघ आता तर तुझी नजरही बोलते. तो हसला. काय चाललंय आरुष? तुझी गर्लफ्रेंड ऑलरेडी आहे ना? मग? तिने तिची वाढलेली स्पंदनं कंट्रोल करत विचारलं. आणि मी असं म्हणालो की ती माझी गर्लफ्रेंड नाही आहे तर तुझं काय उत्तर असेल? तो खूपच तिच्या जवळ आलेला तसा तिने तिचा श्वास रोखला. म्हणजे प्रिशा माझी गर्लफ्रेंड नाही आहे. त्याचे डोळे एकदम चमकले. मग तू मानसीला का असं बोलला होतास? कारण ती वेडी माझ्याबद्दल फील करते मला जाणवलेलं, पण मला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. ते तर तुझ्याबद्दल वाटत होतं ना, पण तिला कसं सांगणार होतो मी की मी परी मॅमवर? त्याचं ते पुटपुटणं आणि जवळ येणं पाहून तीही क्षणभर गोंधळलीच. आरुष, प्लीज आपण नंतर बोलूया यावर म्हणत परी तिथून पटकन निघून गेली. आरुषला क्षणभर तिच्या बिहेवियरवरून वाटलं की तिला आवडलंच नाही आपण इथं असं काही बोललो. अरे यार, पुन्हा माती खाल्ली की काय मी? हे वर्क व्हायला हवं. आता मला इथं थांबून उपयोग नाही, मला ऑफिसला निघावं लागेल. पण तिनं उत्तरच तर दिलं नाही आहे. पण एवढं खात्रीने सांगू शकतो, तिचे डोळे खरं बोलत होते. डोळे गच्च मिटून मोठा श्वास घेऊन तो तिथून तिला काहीच न सांगता तो ऑफिसमध्ये निघून गेला. परी मामाच्या रूममध्ये येऊन क्षणभर तिथं साईडला बसली. आरुषचं वागणं आणि त्याने तिला प्रपोज करणं सगळंच तिला हैराण करणारं होतं. तिला अमान्य होतं असं नाही, पण तिचंच मन तिला काही प्रश्न करत होतं. कालच का बोलला नसेल मग हे सगळं आरुष? हो, मानसी आलेली लगेच. कदाचित त्याला वाटत असेल की तिला वाईट वाटेल. आज सकाळी सकाळी असं अचानक येऊन बोलला हा. नक्की चाललंय काय त्याच्या मनात? मला तो आवडतोय तसा, त्यात वादच नाही आहे. पण माझ्या काही अटी आहेत. माझा काही पास्ट आहे जो त्याला आधी माहीत असायला हवा. हे सगळं घाई करण्यासारखं नक्कीच नाही आहे. त्याला नीट सांगावं लागेल आज रात्री. ती विचार करत होती. एवढ्यात डॉक्टर ममाला एकदा चेक करायला आले. ते ममाला चेक करू लागले. मिस परिणिता, शी इज ऑल राईट नाव. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकताय. हो डॉक्टर. सोबत नर्सची अरेंजमेंट झाली आहे. बाकी आता बिल पे करून घ्या म्हणजे डिस्चार्ज मिळून जाईल म्हणून डॉक्टर जायला निघाले. ओके डॉक्टर, थँक्यू. मी लगेच पे करून आले. साक्षी, ममाला तयार कर आणि तूही तयार राहा घरी जायला. त्यांना म्हणत ती खाली बिल पे करण्यासाठी निघाली.
मग मला घरी सोडून परी ऑफिसमध्ये आली. मानसी तिचं काम करत होती. समोरच्या केबिनमध्ये आरुषचं काम चाललेलं. न राहून तिचं आज त्याच्याकडेच लक्ष जात होतं. एक मनाला आनंद वाटत होता की तो सुद्धा तिच्याबद्दल फील करतोय. तिला तिचं आयुष्य तिच्या मम्माबाबांसारखं नको होतं, जिथं फक्त रोज भांडणं असायची. दोघांचं प्रेमानं बोलणं कधी पाहायला मिळालंच नव्हतं तिला. म्हणून खरं तर या गोष्टींपासून तिने आत्तापर्यंत स्वतःला दूर ठेवलं होतं. मधूनच तिला भावूक व्हायला होत होते ते दिवस आठवून. कोणी स्वतःहून आपल्या प्रेमात पडेल याची खात्री तिला कधी नव्हतीच. पण पडला तरी तिच्या अशा तापट स्वभावापुढे किती दिवस टिकेल हे काही सांगता येण्यासारखं नव्हतं. पण हो, आरुष तिला चांगलाच हँडल करू शकतो हे तिलाही कळलं होतं. ममानंतर तोच एकमेव असा होता की तिला चांगलं हँडल करू शकत होता आणि म्हणूनच तिला त्याला हरवायला आवडणार नव्हतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. आरुषने चक्क डबल गेम खेळलाय आणि परीला प्रपोज केलंय. बघूया परीचं काय उत्तर असेल. आरुषचं अचानक बदललेलं वागणं परीच्या लक्षात का बरं आलं नसेल. आरुषच्या प्रेमात पडलेली परी अंधपणे त्याच्या प्रेमात पडून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी तर नाही ना मारून घेते. बघूया